बीड जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 27 ते मार्च 29 दरम्यान महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले। मात्र हे प्रदर्शन जालना रोडवरील खासगी हॉटेलमध्ये मर्यादित जागेत आणि फक्त 35 स्टॉल्ससह भरवण्यात आल्यानं उद्देशालाच हरताळ फासल्याची टीका होत आहे। ग्रामीण महिलांना मोठी बाजारपेठ मिळावी हा हेतू असताना ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने विक्री अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याची नाराजी सहभागी महिलांनी व्यक्त केली। या प्रदर्शनावर लाखो रुपये खर्च होत असूनही योग्य ठिकाणाची निवड न केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे तक्रार करून संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय या ठिकाणी विक्री प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे। खरं म्हणजे 2.25 लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहरामध्ये जिल्हास्तरीय महिला बचत गटांच्या मालाचं विक्री प्रदर्शन भरवण्यात आले। खरं म्हणजे ही एक शोकांतिका आहे। या ठिकाणी शासनाच्या वतीनं अनुदान दिलं जातं हे प्रदर्शन भरवायला, परंतु यांना 2000 स्क्वेअर फुटाची मोकळी जागा या ठिकाणी मिळाली नाही। जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे, खरं तर हा प्रदर्शन आयोजनाचा हेतू उदात्त असताना या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना आपला माल विक्री व्हावा किंवा नवीन बाजारपेठ तयार व्हावी एवढा उद्देश असताना या उद्देशाला खरं हरताळ कोणी फासलंय या सर्व यंत्रणेवर या ठिकाणी सखोल चौकशी करावी आणि आपण कारवाई करावी।